असं काय मंडळी, मी साहिल रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साहिल खोपकर व्लॉग्समध्ये. सो आता तयारी वगैरे केले, जायचं तर गाडीचं काम करा रॉकीचं रॉकीच्या दवाखान्यात. आता बघूया तिथे गेलं किती उशीर होतोय, काम होतंय नाही होतंय की दुसरं कायच कॉन्टेंट भेटतोय. जर काम व्हायला उशीर होत असेल तर दुसरं काहीतरी कॉन्टेंट शोधेन मी. कॉन्टेंट शोधेनच पण काम मेन आहे. सो काम पण आहे आणि ते कॉन्टेंट पण भेटेल आणि बघूया अजून काय भेटतंय का. बट मेन म्हणजे रॉकीचा आज दवाखान्यात घेऊन जाणं गरजेचं बाई. बरेच हे झालं, त्याला काम करून घेणं गरजेचं आहे, नाही तर त्याचं अजून काम वाढणार. सो गाड्यांचं कसं आहे, स्पोर्ट्स बाईक किंवा कुठली पण गाडी असेल, त्यांचं हे आहे की जर तुम्ही ते काम वेळेत नाही केलं ना तर ते काम जास्त होतं. मग ते जास्त काम व्हायच्या आधीच ती गाडी काम करायची असते, म्हणूनच त्याला म्हणतात की मेंटेन ठेवायची असते गाडी. सो आता जाऊया, लेट्स गो गाइस. ओके, आज थोडासा धुळेने कमी मागला आहे. चल रॉकी, आज तेरे को दवाखाने में नहीं लेते गए. मैं इसको जागा इथं टाइमपास जास्त करणार. शोर सराबा ज्यादा इथं ट्रॅफिक झाले. रॉकीचं काम चालू आहे चांगल्या प्रकारे. 3 बेरिंग गेले, 3, आणि ब्रेक पॅड पण चेंज करायचं आहे. चेन आणि हे कुठलं तरी बेरिंग गेलं. व्हिडिओ बनवले चालेल ना? अरे मैं यूट्यूब पे बनाता है ना इसलिए आज के कंटेंट के लिए यही सोचा मैंने. गाडी भी पूरी खराब हो गई है. विचार केला एकदाच काम करतो आणि धुवून बिवून घेतो. कुठली कुठली बेरिंग गेल्या याची? फ्रेंच पॉकेट आणि wheel. हे पहिलं काढणार, मग पूर्ण ते खोलणार. खतरनाक काम आहे. हे काढलंय आता बरंच. डबल स्टँड नाही तर प्रॉब्लेमच आहे ना हिला. पूर्ण गेली. पूर्ण वसूल करून टाकली ब्रेक वडी. बापरे, रबर पण आहे. खराब पण बरंच झाली गाडी. ह्याच्या आतमध्ये असते बेरिंग, मेन म्हणजे टायरची. ज्यांना कुणाला माहिती नाही त्यांच्यासाठी टिकतात. काय टिकतात किती? ते खराब कसं काय होतं मतलब? अरे बहुत साल हो गए उसको, अभी चेंज कर रहे हैं. पूर्ण गेलेली तरी अर्धी गेली शेप मध्ये, आणि तिथं पूर्ण गरजले. खर 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 आवाज येतात. 3 बेरिंग आहेत. ही एक आहे, एक रिंग मधली आहे, चैन मधली आहे नाही. ही चैन पॉकेट मधली आहे, 2 टायर मध्ये आहे. तिकडे काम चालू आहे. हा गॅरेज आहे. मी एकदा शोरूमला गाडी नेलेली तर माझ्या गाडीची पूर्ण वाट लावलेली, त्याच्यामुळे मी आता शोरूमला नेत नाही. केटीएमच्या माझे पूर्ण ब्रेक पॅड फ्रंटचे पूर्ण घासून नवीन नवीन यांना जास्त देतात तिथे. जुने लोक हे असतात. आता मी ह्याला भेटलो, हा वीरू म्हणून आहे. आज माझ्या गाडीचं सगळं करतो. आज गाडीचा रॉकीचा डॉक्टर आहे म्हणायला गेलं तर तुम्ही. मी जेव्हापासून गाडी रिपेअर करतो तेव्हापासून मी इकडेच येतो. एकदा दोनदा गेलेलो सर्व्हिस सेंटरला, तेव्हा सीन झालेला की ब्रेक पूर्ण घासून टाकलेलं. जसं फ्रंटचे ब्रेक ती डिस्प्लेड असते ना, ते पूर्ण काय त्यांनी नवीन यांनी वाट लावून टाकलेली. त्याच्याकडे आलो, नशीब यांनी पूर्ण गाडी नीट करून दिली तेव्हा. आणि आता मॅक्झिमम गाडी घेतल्यापासून आता हे चेंज करतोय. पूर्ण ते गेले, त्याची व्हॅलिडिटी संपल्या, शेप चेंज झालाय, गंजले पूर्ण बाईक. याला याला जास्त माहिती आहे. ह्याला बऱ्याचशा गाड्या रिपेअर करून झालाय. तो मी याच्याकडे ट्रस्टेबल होतो. एकच गॅरेज वाला ठेवला मी रॉकीसाठी स्पेशल. आणि
रॉकी घेतल्यापासून आत्ता त्याची हे चेंज होतं, नाही तर भाई काम नाही एवढं. 3 बेरिंग्स आहेत, एक ब्रेक पॅड आहे. रबर पण नवीन टाकलाय व्हाईट वाले दिसत. ट्रायमची गाडी आली, त्याचा खालचा जो गार्ड लावायचा ते काम चालू आहे. गाडी सेक्सी आहे नवीन, पण आपली सेक्सी इकडे मला धुतल्यानंतर भाई वेगळ्याच लेवलला, नेक्स्ट लेवलला जातो. अजून तिला धुवायचे. आले रब्बर आले नवीन, हे पण खराब झालेले भाई. ये भाई अलाइनमेंटच करणं मुश्किल. हे उडाले ते पण होतं काय आपल्याला? हे पूर्ण पापडी सारखं निघाले रे. हा हा, फक्त इकडचंच इंजिन मधलंच गेलंय. त्याला हे परत करून घेऊ शकतो ना आपण? कुठले वाटेल पूर्ण घासून घेतले. मला वाटलं चेन पॉकेट गेला, आला मोठा फटका बोललो. तो घर घर आवाज यायला लागला ना चेन सारखा. हाँ हो गया, अभी अपन लोग निकलते. चल रे, याला आता धुवून घेऊया. इकडे पण खाली भेटलं. किती होतील डिझेल वॉशचे? हा ठीक आहे, कोरी करकरीत करून टाका तिला. त्याला याला म्हणतात डबल स्टँड नसलं मी, हे असं करायला लागतं. हे भाई मी पण घेतलं पाहिजे घरी, एकदा घरी वॉशिंग करायला गावी. ओके, अभी इतना खर्चा किया, अभी बारिश होने के बाद ही खर्चा करने का. फिर तेरा सर्विसिंग बाकी है, ऑयल चेंज हो रहा है, वो सब बाहर करूँगा अगले महीने. कुछ काम नहीं निकलने का, समझे क्या? गोलमाल भाई, डबल स्टँड नसलं की हेच. KTM यार, डबल स्टँड करा, गरज लागतील. एक दोन इझिली इझिली मला कुठलं होते एवढं चांगलं दिसतं, अजून काय करायची गरज आहे? फक्त पाणी मारलं आणि बघा काय चटकतं भाई, काय चमकतं या माझी सोमेश्वरी बाय. डिझेल वॉश करणं गरजेचं आहे. कारण चैन बिन पूर्ण काम बिम केलं तर चैन बिन क्लीन पण झाली पाहिजे. दुसरा रस्त्याला चाळणी करावं तर यांच्याकडे असतो. आधी इथं दुसरं करायचं, इथं सगळं काय भाई फेकला गेला, प्रेशरने फेकला गेला.
काही झालं बाकी मस्तपैकी चमकतोय फक्त आता धुळीने खराब नाही झाला पाहिजे भाई. चलो ओके आपका तो काम हो गया सब कुछ हो गया अभी काम नहीं निकालना है तेरे को ठीक आहे. मस्तपैकी काय म्हणजे मस्तपैकी आता तुझं झालं आहे धुवून पण झालं मस्त हे होतं इथलं बेरिंगचं ते काम येऊन गेलं. चलो हा बाय ओके सुकून घेशील एवढं उन्हात एवढं बोलायचं. चला कायच मी निघालो थोडंसं बाहेर तर बोललो रॉकीला घेऊन जाऊया आणि हे पण ल्यूब करायचं राहिलं आहे. तर ल्यूब करायचं प्रॉब्लेम आहे डबल स्टँडने एकटा आहे मी स्वतः ही सुकली चेन पूर्ण याला मी इकडनं ल्यूब करणार परत गाडी पाठीपुढं करणार म्हणजे दाखवतो तुम्हाला. हा इथून ल्यूब केला परत गाडी सरकवा तिथं पुढे ल्यूबिंग आहे ते करणार आणि निघणार. आता ल्यूब करूया आणि निघूया. कुठे जातं काम आहे तिथं काही शूट नाही करणार मी ते ल्यूब करून निघूया. गाईज एक सीन झाला मी त्याचा पूर्ण पॅनिक झालेलो त्याच्यामुळे तिथं शूट नाही केलं. सीन असं झालं की मी 5 मिनटासाठी उतरलो रस्ता क्रॉस करत होतो आणि रस्ता क्रॉस करताना आठवलं की चावी नाही आहे. सो मी रिटर्न फिरलो चावी बघायला गेलो म्हणजे मी रस्ता पण नाही क्रॉस केला ना रॉकीपासून लांब गेलो ना काय सीन झाला. चावी बघायला गेलो चावी नाही आहे. जर माझ्याकडनं पडली असती तर त्या एरियामध्ये भेटली असती पण तिथे पण नाही भेटली. चावी ऑफ आहे गाडी ऑफ आहे चावी काढली. मी मॅक्झिमम एक तास उभा होतो तिथे CCTVमध्ये बघतो CCTV पण तो नीट नव्हता त्याच्यामुळे काहीच नाही समजलं चावी कुठे गेली काय झाली. शेवटीला चावी काय भेटलीच नाही. माझ्याकडे एक एक्स्ट्रा चावी होती. ओमकारला फोन केला त्याला बोललं ये भाई तू थांब मी असे रिक्स नाही घेऊ शकत की गाडी सोडून जाऊन घरी जाऊन येऊन हे करायला. त्याला बोलवली त्याला तिथं थांबवली त्याची गाडी घेऊन घरी आलो चावी घेतल्याने गेलो. खूप घाणेरडा सीन झाला. ओमकार असा माणूस आहे की भाई कधी पण एंड टायमाला उभा असतो माझ्यासाठी भाई. त्यासाठी शब्दच नाहीत भाई माझ्याकडे. आणि मेन म्हणजे खूप घाणेरडा सीन झाला. काय माहिती नाही यार काय चाललं आहे माझ्याकडे सोबत मला नाही समजत. ते दिवसच खराब चालले आहेत मध्ये मध्ये. ही चावीच गायब आहे. आता काय करायचं बघ दुसरी आहे चावी बघू आता काय जे होणारं ते होणारं त्याला आपण थांबू नाही शकत. सो एवढंच होतं गाडीचं मस्तपैकी काम केलं सगळं काही झालं आणि संध्याकाळी चावी हरवली. काय करू नाही शकत. सो मी हा व्लॉग इथेच एंड करतो आहे. हा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ स्टे राईट बाय बाय.